नमस्कार. मी अंजली. आज तुमच्यासाठी एक छान विषय घेऊन आले. आजच्या विषयाचं नाव आहे कम्युनिकेशन, म्हणजे संवाद. अर्थातच तुम्हाला लक्षात येतं आहे का की आत्ता सध्या संवाद कमी होत चालला आहे. अहो, आपल्या आधीच्या जनरेशनमध्ये जसे संवाद घडायचे ना, तसे आता नाही घडत. कारण टेक्नॉलॉजीचा अतिवापर. आता टेक्नॉलॉजी आपल्याला आपलं सगळं जीवन सुसह्य करते, पण त्याचा इतका वापर वाढला आहे की त्यामुळे आपण आपल्या माणसांशी बोलूच शकत नाही आहोत. बोलू शकत नाही आहोत म्हणण्यापेक्षा आपण बोलत नाही आहोत. कारण बघा, तुमच्या डोक्यात जर काही समस्या आली किंवा काही प्रश्न आला तर तुम्ही काय करता? लगेच मोबाईल उघडता, गुगलवरती बटन दाबता आणि तुम्ही सर्च करता आणि तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर तिथे मिळून जातं. मग गरजच काय कोणाला विचारण्याची? म्हणून मी म्हटलं कम्युनिकेशन गॅप. ही अशी कम्युनिकेशन गॅप वाढत चालली. बघा, एक फॅमिली आहे. त्या फॅमिलीमध्ये आजी आजोबा आहेत, आई बाबा आहेत आणि मुलं आहेत. असं ह्या सर्वांचं मिळून हे एक छानसं कुटुंब असतं. आणि ह्या कुटुंबामध्ये एक संवाद घडणं खूप गरजेचं असतं. पण आता मात्र तसं घडताना दिसत नाही. आता काय होतं माहिती आहे का? आजी आजोबा बिचारे बसलेले असतात त्यांच्या विश्वामध्ये. त्यांना काही तुमची टेक्नॉलॉजी वापरता येत नाही. त्यांना फक्त फोन घेता येतो. पण त्यांचा वेळ ते टी व्हीवरती घालवतात. पण आई बाबा जे असतात ना, ते वर्क फ्रॉम होमच्या चक्रात अडकलेले असतात. बाबा नेहमी लॅपटॉपवरती काम करत असतात. आई वर्क फ्रॉम होम, किचन आणि ऑफिस अशा दोन्ही तारेवरची कसरत ती करत असते. म्हणजे दोन्ही व्यक्ती एंगेज असतात. तेही एकमेकांशी बोलत नाही. म्हणजे तिथेही कम्युनिकेशन गॅप आली. आणि त्यानंतर येतात तीही लहान मुलं म्हणा किंवा कॉलेजची मुलं म्हणा. त्यांना असतो एक भला मोठा असाइनमेंट नावाचा किंवा प्रोजेक्ट नावाचा काहीतरी होमवर्क, आणि तो करण्यामध्ये ती गुंग असतात. आताची पिढी नक्कीच वाया गेलेली नाही आहे. माझ्या मते तरी नाही. मुलं खूप करिअर ओरिएंटेड, ॲम्बिशियस असतात आणि फोकस्ड असतात. त्यांचे विचार अगदी ठाम असतात आणि त्यांचे निर्णय ते घेतात. एवढं मात्र नक्की. उगाच बाऊ करायचं नाही की आजची पिढी वाया गेली आहे, आत्ताची जनरेशन काही वाया गेली आहे वगैरे. अजिबात नाही. तर कुठे होतो आपण? मुलांबरोबर. तर ती मुलं जी असतात ना, म्हणजे आहेत ती असाइनमेंट्स, प्रोजेक्ट्स ह्या सगळ्या मायाजालात अडकलेली आहेत. आणि ते करण्यासाठी ती मुलं पण गुगलचाच आधार घेतात. आता कुठे कोण विचारतं का आईबाबांना, आई हे काय, बाबा याचं उत्तर काय? अजिबात नाही. म्हणजे ती मुलंसुद्धा टेक्नॉलॉजीचाच वापर करतात. म्हणजे तिथेही कम्युनिकेशन गॅप. आता आपण छोट्या बाळांचं बघूया. छोटी बाळं असतात ना, ती रडायला लागली की त्यांची आई हमखास त्यांना मोबाईल काढून देते आणि त्याच्यावर एखादं कार्टून लावून देते. झालं, तिथेच त्यांची कळी खुलते आणि ती गप्प होतात. म्हणजे इथेही टेक्नॉलॉजी आली. म्हणजे पुन्हा आईचं आणि मुलाचं नातं, जो एक संवाद असतो, तोही इथे कमी पडतो. कारण आई असते वर्क फ्रॉम होम करणारी किंवा ऑफिस ओरिएंटेड, ॲम्बिशियस, करिअरिस्ट, आणि तिला आपल्या बाळाचं रडणं थांबवायचं असेल तर ती पण टेक्नॉलॉजीचाच वापर करते. देते बाळाच्या हातात मोबाईलसारखं खेळणं आणि स्वतः कामाला लागते. तर हे असं सगळं चक्र चालू आहे ह्या टेक्नॉलॉजीमुळे. टेक्नॉलॉजीचा वापर जरूर करा, पण त्याचा अतिरेक करू नका. जिथे गरज आहे ना, तिथे तुम्ही एकमेकांशी संवाद साधा. म्हणजे ह्यामुळे काय होईल? घर हसतं खेळतं राहील आणि तुमचे इतर प्रॉब्लेम्स जे आहेत ना, ते आपसूक सॉल्व्ह होतील. आहे की नाही गंमत? कसा वाटला आजचा कार्यक्रम? आवडला ना? स्वस्थ राहा, मस्त राहा. भेटूया असाच एखादा नवीन विषय घेऊन पुढच्या कार्यक्रमात. धन्यवाद.